लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहुचर्चित असलेला मकर संक्रांती निमित्तचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली। आज दिनांक 13 जानेवारी रोजीच राज्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे देखील जमा झाले आहेत। परंतु यामध्ये अनेक लाडक्या बहिणी नाराज देखील झाल्या आहेत, कारण लाडक्या बहिणी ज्या अपेक्षा करून बसल्या होत्या की आम्हाला 3000 रुपये येतील, परंतु लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मात्र 1500 रुपये जमा झाले आहेत। आणि म्हणूनच अनेक लाडक्या बहिणी या संभ्रमात आहेत की मला एकटीलाच 1500 आले का, की सर्वांनाच 1500 रुपये आलेत। बरं, हे 1500 रुपये आले तर मग 3000 रुपयांचे काय झाले, आणि ज्या महिलांना अजून 1 रुपया देखील आला नाही त्यांचे पैसे कधीपर्यंत येणार, सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज वितरण सुरू झालेले हे 1500 रुपये असणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे, लक्षात घ्या कोणता आहे, डिसेंबर महिन्याचे पैसे आहेत, ज्याचे वितरण आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झाले आहे आणि अजूनही वितरण सुरू आहे। रात्री 7-8 वाजेपर्यंत देखील राज्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। मोठ्या प्रमाणावर वितरण आज सकाळीपासून सुरू असल्याने अनेक भागात, म्हणजे आपण पाहिलं होतं की ज्याप्रमाणे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 31 डिसेंबर एकाच दिवशी राज्यातील जवळपास सर्व बहिणींना जमा झाला होता, त्याच पद्धतीने आज देखील मोठ्या प्रमाणावर वितरण सुरू आहे। आणि उद्या देखील, अर्थातच लक्षात घ्या की 14 तारखेला देखील याचे वितरण सुरू राहणार आहे। 14 जानेवारीला देखील ज्या महिला प्रलंबित राहतील त्यांचे पैसे येतील, त्यामुळे लगेच तुम्ही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला अजून 1500 रुपये आले नसतील तर वितरण अजूनही थांबले नाही। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो येतो 3000 रुपयांचा, की 3000 रुपये लाडकी बहीण योजनेचे आम्हाला का मिळाले नाहीत, काय विषय झाला। कारण 3000 रुपये सर्व माध्यमांनी बातमी दिली, अनेक युट्यूबरने, अनेक चॅनलने देखील सांगितले, परंतु मी आपल्या जे सबस्क्रायबर आहेत, फॉलोअर आहेत, त्यांना कालच सांगितलं होतं, कालच आपल्या चॅनलवर व्हिडिओ पडली होती आणि ज्या व्हिडिओमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की येणारा हप्ता हा 1500 रुपये असेल, 3000 रुपये येणार नाहीत। कारण त्या पाठीमागे कारण होती। कारण काय होती तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, यामध्ये वितरण फक्त डिसेंबर महिन्याचे झाले, कारण निवडणूक आयोगाने आदेश दिल्याने 3000 रुपये थांबले। आता तुम्ही म्हणाल नक्की विषय काय, तर लाडक्या बहिणींना एकत्रित 3000 रुपये देण्यासाठी सरकारच्या वतीने सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आली होती। सरकारने सर्व निधीची तरतूद देखील केली होती, परंतु यामध्ये आपले जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आले, ज्या पत्रामध्ये सांगितलं की लाडक्या बहिणींना आकर्षित करण्यासाठी 2 महिन्यांचा एकत्रित लाभ लाडक्या बहिणींना 14 तारखेला दिला तर राज्यामध्ये 15 तारखेला होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांवर याचा थेट परिणाम होईल, आणि म्हणूनच हा लाभ थांबवावा किंवा हा लाभ निवडणूक झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती द्यावा, त्याला आमचा कोणताही आक्षेप नाही। निवडणूक आयोगाने याची सखोल चौकशी करून निर्णय काय दिला, तर निर्णय दिला की लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही, परंतु जानेवारी महिना, कारण महिना अजून संपला नाही,